नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची मराठी माध्यम संकलित मूल्यमापन 2 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न 10 गुणांसाठी आहेत। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। लेखी चाचणी प्रश्न 3 खाली दिलेली उदाहरणे सोडवा। प्रश्न 3 हा एकूण 9 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। 27,53,759 ही संख्या अंकात लिहा, आपण त्या ठिकाणी लिहिलेली आहे। ब प्रश्न 68,34,504 चे विस्तारित रूप लिहा। 1 गुणासाठी आपण त्या ठिकाणी विस्तारित रूप लिहिलेले आहे। क प्रश्न 6,49,337 या संख्येमधील 9 या अंकाची स्थानिक किंमत लिहा। 1 गुणासाठी आहे। पा 9च्या पुढे 3 संख्या आहेत म्हणून 9च्या पुढे 3 शून्य येतील, म्हणजे 9 या अंकाची स्थानिक किंमत 9,000 आहे। ड प्रश्न क्रिकेट सामन्याच्या पहिल्या कसोटीची 43,936 तिकिटे व दुसऱ्या कसोटीची 57,916 तिकिटे विकली गेली, तर 2 कसोटी सामन्यात एकूण किती तिकिटे विकली गेली? बेरीज करायची आहे। पहिल्या कसोटीची तिकिटे आहेत 43,936, दुसऱ्या कसोटीची तिकिटे आहेत 57,916 आणि उत्तर येते 1,01,852। एकूण 1,01,852 तिकिटे विकली गेली। ई प्रश्न एक नगरपालिका पाणी पुरवठ्यावर 12,35,916 खर्च करते व आरोग्य सेवेवर रुपये 8,42,387 खर्च करते, तर आरोग्य सेवेवरील खर्चापेक्षा पाणी पुरवठ्यावरील खर्च किती रुपयाने जास्त आहे? वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी करून उत्तर आलेले आहे 3,93,529। पाणी पुरवठ्यावरील खर्च 3,93,529 रुपयांनी जास्त आहे। फ प्रश्न गुणाकार करा। 2,416 गुणिले 732 आपण गुणाकार केलेला आहे आणि उत्तर आलेले आहे 17,68,512। ग प्रश्न भागाकार करा। 32,760 भागिले 14 भागाकार आलेला आहे 2,340 आणि बाकी आलेली आहे 0। प्रश्न 4 खाली दिलेल्या बहुपदीचा भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। 4 गुणांसाठी आहे, म्हणजे अ प्रश्नाला 2 गुण आणि ब प्रश्नाला 2 गुण। प्रश्न 5 खाली दिलेली उदाहरणे सोडवा, एकूण 4 गुणांसाठी। अ प्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आणि जीवा MP ही 48 सेमी आहे, तर जीवा MP चे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढा। 2 गुणांसाठी आहे प्रश्न 5व्यातील अ प्रश्न। प्रश्न 5व्यातील ब प्रश्न M केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD या एकमेकींना केंद्रबिंदूत छेदतात, तर एकरूप कंसांच्या 2 जोड्यांची नावे लिहा। 2 गुणांसाठी उत्तर कंस AD एकरूप कंस CB, दुसरे कंस AC एकरूप कंस DB। प्रश्न 6 बहुपर्यायी प्रश्नात असलेल्या रिकाम्या जागी अचूक उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा। 3 गुणांसाठी आहे। त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे दोन्ही कर्णाच्या लांबीचा गुणाकार। तिसऱ्या पर्यायाचे उत्तर बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 लिहिलेले आहे।
ब प्रश्न, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले डॅश डॅश गुणिले उंची. त्याचे उत्तर आहे समांतर बाजूंची बेरीज. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समांतर बाजूंची बेरीज. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी लिहिलेले आहे. क प्रश्न, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे r वर्ग. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, त्यानंतर उत्तर लिहायचे आहे. कारण की प्रश्न वाचतानाच त्यांनी सांगितलेलं आहे की जे योग्य उत्तर असेल त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. प्रश्न 7वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 2y + 7 = 9 या समीकरणाच्या y = 1 व y = 8 या दोन उकलींपैकी कोणती उकल चुकीची आहे ते शोधा. 2 गुणांसाठी त्या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेले आहे. y = 1 ही उकल आहे, y = 8 ही चुकीची उकल आहे. y = 8 ही उकल नाही. प्रश्न 7व्यातील ब प्रश्न, एका टेबलाची किंमत एका खुर्चीच्या किमतीच्या तिप्पट आहे. जर एक टेबल व एक खुर्ची रुपये 2400 असल्यास टेबल व खुर्ची यांची प्रत्येकी किंमत काढा. पहा, त्या ठिकाणी आपण खुर्चीची किंमत x मानू, म्हणून टेबलाची किंमत 3x होईल. x + 3x = 2400 आणि 2400ला 4 ने भागल्यानंतर x ची किंमत येणार आहे 600, खुर्चीची किंमत होईल 600 आणि टेबलाची किंमत 3 × 600 = 1800. क प्रश्न, खाली दिलेल्या प्रवाह आकृतीनुसार कृती पूर्ण करून सोडवा. 2 गुणांसाठी आहे. माझे वय x वर्ष आहे, माझ्या बहिणीचे वय x - 4. सूत्र लिहून घेतले आपण. x + (x - 4) = 16. त्या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत आणि माझे आजचे वय येणार आहे 10 वर्षे, बहिणीचे आजचे वय 6 वर्ष आहे. प्रश्न 8वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 6 गुणांसाठी आहे. प्रश्न 8वा, त्यातील अ प्रश्न आहे 3 गुणांसाठी. पुढील जोडीतील त्रिकोणात एकरूप घटक सारख्या खुणांनी दर्शविले आहेत ते लिहा. हे 2 त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एकसंगतीनुसार व कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. ब प्रश्न, पुढील जोडीतील एकरूप त्रिकोणात एकरूप घटक सारख्या खुणांनी दर्शविले आहेत. उरलेले एकरूप घटक लिहा. कोन APD एकरूप कोन CPB. प्रश्न 9वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. एका वसाहतीमध्ये कुटुंबात असणाऱ्या मतदारांची संख्या दिली आहे, त्यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करा. 3 गुणांसाठी त्या ठिकाणी मतदारांची संख्या, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता देण्यात आलेली आहे. ब प्रश्न, दिलेल्या माहितीचा मध्य काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. 3 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी प्राप्तांक आणि वारंवारता यांचा गुणाकार करायचा आहे. 20 × 5 100, 30 × 2 60, 40 × 3 120, 50 × 4 200, 60 × 6 360 आणि त्यांची बेरीज करायची आहे. मध्यचे सूत्र देण्यात आलेले आहे, त्यात किमती टाकायच्या आहेत आणि उत्तर येणार आहे 42. प्रश्न 10वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. प्रश्न 10वा 4 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. एका रकमेची द/10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने रास रुपये 13,310 होते, तर ती रक्कम काढा. त्या ठिकाणी आपण उदाहरण सोडवलेले आहे आणि ती रक्कम येते 10,000 रुपये. ब प्रश्न, आज एका गाडीची किंमत 8 लाख आहे. गाडीच्या या किमतीत दरवर्षी 2% घट होते, तर 2 वर्षानंतर गाडीची किंमत किती असेल? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्या ठिकाणी उत्तर येत आहे 2 वर्षानंतर गाडीची किंमत 7,68,320 असेल. प्रश्न 11वा 4 गुणांसाठी आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एका इष्टकाची ती आकाराच्या लाकडी खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 40 सेमी, 30 सेमी व 25 सेमी आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ सूत्र लिहायचे आहे. सूत्रात किमती टाकायच्या आहेत आणि उत्तर येते
5900 चौरस सेमी. आणि तुम्ही सोडवलेले उत्तर बरोबर आहे का ते देखील तुम्ही चेक करायचे आहे. प्रश्न 11व्यामधील ब प्रश्न, एका लंब वृत्तचिती आकाराच्या डब्याचे घनफळ 440 घनसेमी असून उंची 11 सेमी आहे, तर त्याच्या तळाचे क्षेत्रफळ काढा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. डब्याचे घनफळ बरोबर 440 घनसेमी, उंची 11 सेमी. लंब वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र आहे पाय r वर्ग h. त्यात किमती टाकल्या आणि उत्तर आलेले आहे 40 सेमी. तळाचे क्षेत्रफळ 40 चौरस सेमी आहे. प्रश्न 12वा, स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रमाण y अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी आहे. मुलांसाठी पांढरी चौकट देण्यात आलेली आहे आणि मुलींसाठी काळी चौकट करण्यात आलेली आहे. y अक्षावर विद्यार्थी आहेत आणि x अक्षावर इयत्ता 8वीच्या तुकड्या अ, ब, क आणि ड. पहिला प्रश्न, क तुकडीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? क तुकडीमध्ये एकूण 50 विद्यार्थी आहेत. दुसरा प्रश्न, ब तुकडीमध्ये मुलींची संख्या किती आहे? ब तुकडीमध्ये 30 मुली आहेत. तिसरा प्रश्न, कोणत्या तुकड्यांमध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे? तुकडी अ मध्ये. चौथा प्रश्न, कोणत्या तुकडीत एकूण विद्यार्थी संख्या सर्वात जास्त आहे? आपण स्तंभालेख पाहिला तर आपल्या लक्षात येईल अ तुकडीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्याची उत्तर येईल तुकडी अ. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची संकलित मूल्यमापन 2 गणित या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.